तिकडे लक्ष द्या. आपला जो चॅप्टर आपण पहिला चालू केला तिकडे लक्ष द्या. पहिला चॅप्टर आपण चालू केला रोटेशनल डायनामिक्स आणि याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण सर्क्युलर मोशन काय असते, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या नंतर या ठिकाणी जे आहे इथं याच्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी हे तसे 11व्या वर्गाचे फॉर्म्युले आहेत. ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाय डी टी, अल्फा इज इक्वल्स टू डी ओमेगा बाय डी टी, व्ही इक्वल्स टू डी एस बाय डी टी, ए इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. हे जे फॉर्म्युले आहेत हे सर्व 11व्या वर्गाचे फॉर्म्युले आहेत. तर याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कशन करून समोर सेंट्रिपिटल फोर्स हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला अँग्युलर ऍक्सलरेशनचा त्या ठिकाणी फॉर्म्युला लागते. तर त्या अँग्युलर ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्याबद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी जे आहे ते डिस्कशन करणार आहोत. तर चला या ठिकाणी स्टार्ट करू. या ठिकाणी हे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण सर्क्युलर मोशन काय, सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी जे आहे ते डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन डिस्कस केलेला आहे. हा टेबल सुद्धा डिस्कस केलेला आहे. चला या ठिकाणी डायरेक्शन बद्दल सुद्धा या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात तिथूनच या ठिकाणी इथं कारण हे लय महत्वाचं आहे. याच्या समोर काही हा चॅप्टर समजू शकत नाही जर हे डोक्यामध्ये नसेल तर. आणि या ठिकाणी तो टॉपिक काय आहे मी वारंवार तुम्हाला सांगायलो की या ठिकाणी मोशन आता जे आपण शिकणार आहोत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या चॅप्टर मध्ये दॅट इज द सर्क्युलर मोशन डिस्कस करणार आहोत. सर्क्युलर मोशन कारण चॅप्टरची सुरुवातच या ठिकाणी सर्क्युलर मोशन या टॉपिक पासून आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आणि आतापर्यंत आपण खालच्या वर्गामध्ये म्हणजे 9वीला 10वीला या ठिकाणी आपण ज्याच्याबद्दल डिस्कशन केलं ती आहे लिनियर मोशन किंवा त्यालाच त्या ठिकाणी ट्रान्सलेशनल मोशन, लिनियर मोशन किंवा त्यालाच ट्रान्सलेशनल मोशन असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. मी तुम्हाला याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं होतं की लिनियर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो आणि सर्क्युलर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्या डिस्प्लेसमेंटला आपण त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जे काही वेलॉसिटी असते त्या वेलॉसिटीला आपण लिनियर वेलॉसिटी असं म्हणत असतो. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जी वेलॉसिटी असते त्या वेलॉसिटीला आपण या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणत असतो. आणि तिसरं आजच्या लेक्चरसाठी महत्वाचं या ठिकाणी इकडे जे ऍक्सलरेशन असते याला आपण लिनियर ऍक्सलरेशन म्हणतो. याच्याबद्दल तुम्ही डिस्कशन केलेलं आहे. लिनियर ऍक्सलरेशन म्हणतो आणि या ठिकाणी या ऍक्सलरेशनला आपण या ठिकाणी अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणतो. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणतो. आता याचे सिम्बॉल महत्वाचे आहेत. या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंटचा जो सिम्बॉल आहे तो यस असते. कुठं कुठं एक्स नाही डिनोट केल्या जाते, वाय नाही डिनोट केल्या जाते, झेड नाही डिनोट केल्या जाते, पण मॅक्झिमम ठिकाणी यस.
आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा जो सिम्बॉल असते ते थीटा असते, थीटा. कारण वारंवार हे येणार आहे इथं शिकत असताना. थीटा, व्हॉट इज द थीटा? द थीटा इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि या ठिकाणी व्हॉट इज यस? दॅट यस इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. इथं यस जे आलं ते लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल होय. त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटीचा जो सिम्बॉल असते तो व्ही असते आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा जो सिम्बॉल असते ते ओमेगा असते. त्याच्यानंतर लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल जे असते ते ए असते आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल काय असते? अल्फा असते. अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल असते अल्फा. या ठिकाणी हे सुद्धा इथं येते सिम्बॉल व्ही, ओमेगा. व्ही इज द सिम्बॉल ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा इज द सिम्बॉल ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल स्मॉल ए, अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा. या ठिकाणी हे सिम्बॉल लागते. व्ही लिनियर व्हेलॉसिटी, ए लिनियर ऍक्सलरेशन, एस लिनियर डिस्प्लेसमेंट, व्ही लिनियर व्हेलॉसिटी, अल्फा अँग्युलर ऍक्सलरेशन. या ठिकाणी ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी. काही एवढे सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी वारंवार लागणार आहेत. आर इज द रेडियस वेक्टर. आर तर रेडियस वेक्टर आहे, त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट जी की या ठिकाणी दिलेली नाही पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लक्षात ठेवा ती गोष्ट अशी आहे. या ठिकाणी एक होतं गाव, गावात होता पोस्ट आणि संपली गोष्ट. लिनियर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट असते मीटर आणि त्याचा सिम्बॉल असते एम. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट असते रॅडियन. रॅडियन त्याचा सिम्बॉल सी घेतला जाते बघा, येते काही दिवसामध्ये, 1-2 दिवसातच. लिनियर व्हेलॉसिटीचं जे एसआय युनिट आहे ते काय? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं एसआय युनिट रेडियन पर सेकंड. रॅडियन पर सेकंड. रॅडियन पर सेकंड. लिनियर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. हे एसआय युनिट सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल एस, एसआय युनिट मीटर, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल थीटा, एसआय युनिट रॅडियन. या ठिकाणी ज्या लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल व्ही, एसआय युनिट मीटर पर सेकंड, अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा, एसआय युनिट रॅडियन पर या ठिकाणी सेकंड. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल ए, एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा, एसआय युनिट रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. आता जे समोरचं डिस्कशन आहे याच्या फॉर्म्युल्याबद्दलचं डिस्कशन आहे. यांचे फॉर्म्युले दिलेले आहेत. चला या ठिकाणी जे आहे पहिले लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये बी 3 गोष्टी आहेत. म्हणजे इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी असते, ॲव्हरेज लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असते. तर आपण जे शिकायलो सध्या तो इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटीचा, इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटीचा. आणि या ठिकाणी जे आहे इकडल्या साईडला मी याच पेजवर सांगतो, याच पेजवर मी इकडे इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी लिहितो. या ठिकाणी इकडं इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी बद्दल लिहितो आणि इकडं इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल या ठिकाणी लिहितो. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता तू म्हणशील की बाबा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? तर सर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. 9व्या वर्गाच्या मास्तरनं मला शिकवलं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि आता तुम्ही व्हेलॉसिटीचा जे फॉर्म्युला मला सांगायले किंवा हे बुक वाला 12वीचा
व्हेलॉसिटीचा जे फॉर्म्युला द्याल तिथं फॉर्म्युला वेगळाच आहे. या ठिकाणी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिनियर व्हेलॉसिटीचा असा आहे, व्ही इज इक्वल्स टू या ठिकाणी ds बाय dt. हे 9व्या वर्गाच्या मास्तरनं सांगितलं होतं, हे तुम्ही सांगायला अरे बाबा हे अवरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होय, हे लिनियर व्हेलॉसिटीचाच फॉर्म्युला होय, अवरेज लिनियर व्हेलॉसिटीचा आहे. हा इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. प्रत्येक इन्स्टंटला तुझी व्हेलॉसिटी किती होती. तू इथून कळमनुरीला जायला निघाला तर तुझी इरिगेशनला असताना व्हेलॉसिटी किती, थोडं समोर गेलं अजून किती व्हेलॉसिटी किती होती 40, त्याच्या समोर थोडा गेला 50च्या व्हेलॉसिटीनं पुन्हा 10ची व्हेलॉसिटी झाली. तर तुझी प्रत्येक इन्स्टंटची व्हेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. पण तू इथून डायरेक्ट कळमनुरीला गेला तर अवरेज तू कितीच्या स्पीडनं गेला, कुठं 10च्या गेला, कुठं 20च्या गेला, कुठं 70च्या गेला, अवरेज कितीच्या स्पीडने गेला, दॅट इज द अवरेज व्हेलॉसिटी. तर या ठिकाणी आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बद्दल बोलायलो. पहिले इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इक्वल्स टू ds बाय dt. आणि या ठिकाणी इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ओमेगा इज इक्वल्स टू डी थिटा बाय dt. आता थिटा म्हणजे काय मी तुला आत्ताच सांगितलं, कशाचा सिम्बॉल आहे थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे असं पृथ्वीचं म्हणणं आहे. थिटा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे. आताच मी काय सांगितलं, यस कोणाचा सिम्बॉल आहे, यस कोणाचा सिम्बॉल आहे, तर यस हा लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे. यस हा कोणाचा लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे, लक्षात ठेव. अल्फा ओमेगा कोणाचा सिम्बॉल आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. आणि व्ही कोणाचा सिम्बॉल आहे, लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे, लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. गोष्ट लक्षात ठेव, जिथं कुठं या ठिकाणी असं दिसल डी बाय डी, तर याला हमेशा वाच द काय, रेट ऑफ चेंज ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ वाच बाबा, डी बाय डी ला रेट ऑफ चेंज ऑफ. आणि इथं जर खाली टी असला, खाली जर समजा कोणता टी दिला तर मन विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी बाय डी एक्स, द रेट ऑफ चेंज ऑफ काय असेल ते वरी, आणि याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर चल या ठिकाणी जे आहे डेफिनेशन तुला पाठ झाली पाहिजे. या ठिकाणी डी बाय डी ला काय वाचायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ. आणि खाली टी आहे तर काय म्हणशील, विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं बी डी बाय डी ला काय वाचशील, रेट ऑफ चेंज ऑफ, चेंज ऑफ. टी आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. एस ला काय वाचायचं, लिनियर डिस्प्लेसमेंट. व्ही काय होईल, लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. डी बाय डी ला काय वाचायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू टाइम. थिटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, फॉर्म्युल्यावरून, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. पहिले डी बाय डी ला वाच, मग एस ला वाच, मग टी ला वाच. डी बाय डी ला वाच, एस ला वाच, टी ला वाच. डी बाय डी ला वाच, थिटा कोणाचा सिम्बॉल आहे ते वाच, मग टी ला वाच. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज
angular velocity, the rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. The rate of change of linear velocity with respect to time is called as linear velocity. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. मन माझ्या सोबत. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. The rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. लिहू का इधर लिहितो इसला खाली घेतो. चलो खाली या ठिकाणी दिमाग खाली घेऊन आलता जाताना काहीतरी भरून घेऊन जाय. म्हातार पैसे भरायले. या ठिकाणी the rate of काय the rate of change of linear displacement linear displacement the rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. Instantaneous linear velocity. Instantaneous linear velocity. सर शब्द लिया instantaneous. शाही काय संपणार आहे का? आपला बोर्ड डिजिटल आहे. या ठिकाणी is called as instantaneous linear velocity. लक्ष दे रे बाबा, बोलू नको रे बापू. instantaneous linear बोलल्यामुळे झालं नाही तर काहीच होत नाही. instantaneous linear velocity हा लक्षात घ्या. या ठिकाणी इकडं instantaneous angular velocity the rate of d by d ला पहिले वाच, थीटा ला वाच, टी ला वाच, नंतर ओमेगा ला वाच. the rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. चलो, the rate of change of angular displacement. The rate of change of angular displacement with respect to time is called as instantaneous angular काय velocity. या ठिकाणी याचा फॉर्म्युला काय आहे? याचे दोन फॉर्म्युले आहेत. हा जो फॉर्म्युला आहे हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. हा मॅग्निट्यूड ऑफ instantaneous हा जो फॉर्म्युला आहे हा मॅग्निट्यूड ऑफ instantaneous linear
व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे काय, व्ही इक्वल्स टू ds बाय dt. आणि हा द मॅग्निट्यूड ऑफ instantaneous angular velocity, इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे, मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला. बुक मध्ये मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला दिला नाही, बुक मध्ये व्हेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला दिलेला आहे. व्हेक्टर व्हॉट इज व्हेक्टर क्वांटिटी अँड व्हॉट इज अ स्केलार क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतात आणि स्केलार क्वांटिटी कशाला म्हणतात. The physical quantity which has magnitude and direction both is called as vector quantity. Physical quantity which has magnitude and direction both is called as vector quantity. And the physical quantity which has only magnitude is called as scalar quantity. A physical quantity which has only magnitude is called as scalar quantity. आता आपल्याला हे फॉर्म्युले व्हेक्टर फॉर्म मध्ये द्यायचे आता, व्हेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युले लिहायचे. आता गोष्ट लक्षात ठेव, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी, आणि अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज अ स्केलार क्वांटिटी. मग हेच फॉर्म्युले व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचे असतील, या ठिकाणी हेच फॉर्म्युले जर व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचे असतील तर या दोन फॉर्म्युल्यांचा व्हेक्टर फॉर्म कसा येईल, या दोन फॉर्म्युल्यांचा या ठिकाणी व्हेक्टर फॉर्म कसा येईल, तर या दोन फॉर्म्युल्यांचा व्हेक्टर फॉर्म, द व्हेक्टर फॉर्म, या ठिकाणी द व्हेक्टर फॉर्म, व्हेक्टर फॉर्म, या ठिकाणी द व्हेक्टर फॉर्म, व्हेक्टर फॉर्म. तर या फॉर्म्युल्याचा व्हेक्टर फॉर्म कसा येईल, तर फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू ds बाय dt, आणि या फॉर्म्युल्याचा व्हेक्टर फॉर्म ओमेगा इज इक्वल्स टू डी थिटा बाय dt. आणि व्हेक्टर म्हणल्याने याच्यावर येईल व्हेक्टर, याच्यावर येईल या ठिकाणी व्हेक्टर. आता व्हेक्टर कोणाच्या वरी, जे व्हेक्टर क्वांटिटी असतील त्याच्या व्हीच्या वरी व्हेक्टर येईल, एसच्या वर व्हेक्टर येईल, टीच्या वर व्हेक्टर येणार नाही पागल डोक्याच्या, कारण टी टाइम होईल, टाइम ही व्हेक्टर क्वांटिटी नाही. किती वाजले, तर 5 वाजले पूर्व डायरेक्शन मध्ये. सटकलास का काय, 5 वाजले पूर्व डायरेक्शन मध्ये. टाइमच्या वेळेस आपण डायरेक्शन मेन्शन करत नाही, डायरेक्शन करत नाही, मॅग्निट्यूड फक्त. किती वाजले, 5 वाजले, किती वाजले, 6 वाजले, किती वाजले, 2 वाजला, किती वाजले, 1 वाजला, फक्त मॅग्निट्यूड सांगतो. म्हणून त्याच्यावरी चुकून व्हेक्टर काढू नको, कारण तू नॉलेज उतू येते त्याच्यावरी बी व्हेक्टरचा सिम्बॉल काढला टीच्या बी. याच्यामध्ये फक्त व्ही आणि एस ह्या दोन व्हेक्टर क्वांटिटी, आता त्याच्याच वर व्हेक्टरचा सिम्बॉल येईल, बाकीच्या वर येणार नाही. इथं ओमेगा आणि थिटा ह्याच व्हेक्टर क्वांटिटी, आता याच्याच वर व्हेक्टर येईल, टीच्या वर व्हेक्टर येणार नाही. चल बुक कडे जातो जरासं. या ठिकाणी हे बुक मध्ये बघ, व्ही इक्वल्स टू ds बाय dt व्हेक्टर फॉर्म मध्ये दिलं. व्हीच्या वर व्हेक्टर, एसच्या वर व्हेक्टर, टीच्या वर व्हेक्टर नाही, कारण टी ही स्केलार क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी नाही. आणि जर ती स्केलार क्वांटिटी असेल तर त्याच्यावर व्हेक्टर येणार नाही. आणि दुसरा फॉर्म्युला ओमेगाचा, ओमेगा इक्वल्स टू डी थिटा बाय dt, ओमेगाच्या वर व्हेक्टर आला, थिटाच्या वर व्हेक्टर आला. या ठिकाणी टीच्या वर व्हेक्टर आलेला नाही, कारण ती त्या ठिकाणी स्केलार क्वांटिटी आहे. चल या ओमेगाच्या फॉर्म्युल्याबद्दल, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याबद्दल आपण बोललो. आणि या ठिकाणी जे आहे व्ही म्हणजे काय, तर लिनियर व्हेलॉसिटी होय. तर चल लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याबद्दल सुद्धा आपलं बोलणं झालं. आता आपण लिनियर एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन बद्दल या ठिकाणी बोलू. या ठिकाणी याच्याबद्दल बोलणं झालं, हे क्लिअर तुझं झालेलं असावं. काही अडचण असेल तर विचारू शकतात. चला या ठिकाणी जे आहे दुसरं, याच्यामध्ये या ठिकाणी दुसरं
याच्यामध्ये या ठिकाणी आता आपण डिस्कस करायलो इन्स्टंटेनियस काय लिनियर acceleration. What is acceleration? Change in velocity is called as acceleration. Velocity मधला जो बदल असते with respect to time त्याला आपण acceleration म्हणतो. या ठिकाणी instantaneous linear acceleration आणि या ठिकाणी instantaneous angular acceleration. Instantaneous angular acceleration. Instantaneous angular acceleration. आता या ठिकाणी याच्या फॉर्म्युल्यावरूनच आपलं सगळं तेव्हाच्या सारखंच. आता लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल ये, या ठिकाणी डी बाय डी टी आणि या ठिकाणी काय व्ही. व्हॉट इज व्ही? व्ही इज द सिम्बॉल ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी. A is the symbol of linear acceleration. D by D ला काय वाचणार? The rate of change of. E आहे खाली म्हणून काय? With respect to time. याची डेफिनेशन काय लिनियर ऍक्सलरेशनची? तर लिनियर ऍक्सलरेशनची डेफिनेशन या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनची जी डेफिनेशन आहे ती लिनियर ऍक्सलरेशनची डेफिनेशन द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर ऍक्सलरेशन. याला वाच डी बाय डी ला, व्ही ला वाच, टी ला वाच. व्ही कोणाचा सिम्बॉल? लिनियर वेलॉसिटीचा. डी बाय डी ला द रेट ऑफ चेंज ऑफ, टी ला विथ रिस्पेक्ट टू टाइम, ये लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल. The rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. The rate of change of linear velocity with respect to time is called as instantaneous linear acceleration. चल या ठिकाणी लिहून टाकू का डेफिनेशन? लिहून टाका सर. चल ठीक आहे. The rate of change of linear velocity with respect to time is called as instantaneous linear acceleration. Instantaneous linear acceleration. या ठिकाणी आणि हा फॉर्म्युला आहे इन्स्टंटेनियस लिनियर ऍक्सलरेशनचाच, पण कोणत्या फॉर्म मधला? मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला हा फॉर्म्युला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस acceleration. The magnitude of instantaneous acceleration. Instantaneous linear acceleration चा फॉर्म्युला. instantaneous या ठिकाणी instantaneous magnitude of instantaneous linear acceleration. Instantaneous linear acceleration च्या मॅग्निट्यूडचा हे फॉर्म्युला आहे. instantaneous linear acceleration च्या मॅग्निट्यूडचा हे फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे याचा वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला. याला वेक्टर फॉर्म मध्ये द वेक्टर फॉर्म इज, वेक्टर फॉर्म मध्ये हाच फॉर्म्युला काय होईल?
तर या ठिकाणी ए च्या वर व्हेक्टर येईल कारण ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. डी व्ही च्या वर व्हेक्टर येईल, व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे. या ठिकाणी टी च्या वर व्हेक्टर येणार नाही. हा व्हेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला आणि हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला. प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करायचे असते तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा असते, लक्षात ठेव पक्का. या ठिकाणी चला समोर इकडे जाऊ. इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशन बद्दल बोलू. आता इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? तर या ठिकाणी इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला सिम्बॉल आहे अल्फा इज इक्वल्स टू डी बाय डी टी. या ठिकाणी इथं काय येणार? ओमेगा. ओमेगा कोणाचा सिम्बॉल आहे? अँग्युलर व्हेलॉसिटीचा. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. डी बाय डी ला काय वाचतो? द रेट ऑफ चेंज ऑफ टी असल्यामुळं विथ रिस्पेक्ट टू टाइम. अल्फा कोणाचा सिम्बॉल आहे? अँग्युलर ऍक्सलरेशन, इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशन. आता या ठिकाणी जे आहे द रेट ऑफ, या ठिकाणी द रेट ऑफ change of angular velocity with respect to time is called as instantaneous angular acceleration. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. The rate of change of angular velocity with respect to time is called as instantaneous angular acceleration. Instantaneous angular acceleration या ठिकाणी जे आहे हे असं, आणि हे मॅग्निट्यूडचा फॉर्म. द मॅग्निट्यूड ऑफ instantaneous angular acceleration चं मॅग्निट्यूड वेक्टर फॉर्म मध्ये लिहिते वेळेस वेक्टर येते, प्रत्येकाच्या डोक्यावर वेक्टरचा सिम्बॉल येणार. द वेक्टर फॉर्म, द बोलू नका रे, कोण बोलायचं सांगा रे, समजू द्या. द वेक्टर फॉर्म अल्फा या ठिकाणी वेक्टर इज इक्वल्स टू डी ओमेगा बाय डी टी. अल्फा वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यावर वेक्टर आला, ओमेगा वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यावर वेक्टर आला, बाकीचं सगळं ऍज इट इज लिहिलेलं आहे. हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे आणि हा या ठिकाणी वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला आहे, हा वेक्टर फॉर्म मधला या ठिकाणी फॉर्म्युला आहे. हे सुद्धा फॉर्म्युले चॅप्टर मध्ये लागणार आहेत म्हणूनच यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. वेक्टर फॉर्म मधला अल्फाचा फॉर्म्युला, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन, फॉर्म्युला अल्फा इक्वल्स टू डी ओमेगा बाय डी टी. आणि या ठिकाणी हे लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला ए इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. त्याच्यानंतर इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युला एक दिलेला, हा सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, मॅक्सिमम ठिकाणी लागतो, लक्षात ठेव. या ठिकाणी समोरच्या पेजवर जातो. या ठिकाणी एखादा पार्टिकल एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल
या ऑब्जेक्टचं मास एम आहे, जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला या ऑब्जेक्टचं मास एम आहे. याची व्हेलॉसिटी जी आहे, लिनियर व्हेलॉसिटी ती व्ही आहे. आणि या पार्टिकलची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, सेंटरला जे असते ते सगळं सेंटरला असते. अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे अँगल कितीच्या रेटनं चेंज व्हायला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? अरे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकल ए या पोझिशनला होता आणि ए या पोझिशन पासून बी पोझिशनला गेला. ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जात असताना हा जो काही रेडियस वेक्टर आहे यानं सर्कलच्या सेंटरशी काही ना काहीतरी अँगल तयार केला. दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं जो अँगल तयार केला, पार्टिकल इथं होता असा फिरत 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 या ठिकाणी गेला, त्याच्या इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत तो काहीतरी टी टाइम मध्ये गेला आणि त्यावेळेस त्यानं सर्कलच्या सेंटरशी जो अँगल तयार केला ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट होय. मग हे काय होय सर? घापड्या हे लिनियर डिस्प्लेसमेंट होय त्या पार्टिकलचं. हे जे मोजायला इथून इथपर्यंत हे त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट होय. सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलकडे दोन्हीही डिस्प्लेसमेंट परफॉर्म करत असते ते पार्टिकल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट बी परफॉर्म करत असते आणि लिनियर डिस्प्लेसमेंट बी असते. हे त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट होय, ते इथून इथं गेला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? त्यानं सर्कलच्या सेंटरशी कितीचा अँगल तयार केला. ही पोझिशन ते ही पोझिशन, इथं होता पहिले, आता इथं गेला, तर त्यानं सर्कलच्या सेंटरशी काही ना काही अँगल तयार केला. दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट होय. लिनियर मोशन मध्ये असणारा पार्टिकल फक्त लिनियर डिस्प्लेसमेंट असते त्याच्यात, अँग्युलर नसते. का ते अँगल तयार करत नाही, कारण ते गोल फिरच न झालं तर अँगल कसा तयार करत? त्याच्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहणार नाही, त्याच्याकडे फक्त लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. ट्रान्सलेशनल मोशन आहे त्याची, कारण त्याची बॉडी ट्रान्सलेट व्हाली, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली, ती बॉडी कुठं गोल गोल फिरायली. इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हा अँगल कितीच्या रेटनं चेंज व्हायला? दॅट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. असं आहे या ठिकाणी. सेंटरशी असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी, जे काय असते ते सेंटरशी असते. चल, आपला फॉर्म्युला मेन होता ते, तुला मी फॉर्म्युला सांगू लागलो, गेलो दुसरीकडे. या ठिकाणी जे आहे तुला सांगू लागलो मी अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. या पार्टिकल आहे, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करायलेला आहे, त्या पार्टिकलचं मास वजन एम आहे, ही त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे. व्ही या लिनियर व्हेलॉसिटीने चालल्या, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. आणि या ठिकाणी जे आहे तर त्या पार्टिकलची ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, जो अँगल चेंज व्हायला काही ना काहीतरी रेटनं, ती अँग्युलर व्हेलॉसिटी आहे त्याची या पार्टिकलची. तर या ठिकाणी या केसमध्ये याला म्हणते टॅन्जेन्शियल लिनियर व्हेलॉसिटी. ही जी पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे, या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणते? तर या व्हेलॉसिटीला टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी म्हणते. आणि या टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी व्ही इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे? ओमेगा इंटू आर आहे. हा टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. मॅग्निट्यूड लिनियर टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. हे याचा टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीचा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. काय? टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी म्हणजेच या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय बाबा? इज इक्वल्स टू ओमेगा. ओमेगा कोणाचा सिम्बॉल आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा कोणाचा सिम्बॉल आहे? अँग्युलर व्हेलॉसिटीचा ओमेगा सिम्बॉल आहे. इनटू या ठिकाणी काय आहे? रेडियस आहे. दॅट इज द रेडियस. मग व्हॉट इज लिनियर व्हेलॉसिटी, टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी? गुणाकाराला फिजिक्स मध्ये प्रोडक्ट वाचायचं, लक्षात ठेव गोष्ट. मल्टिप्लिकेशनला फिजिक्स मध्ये काय वाचशील? प्रोडक्ट वाच. प्रोडक्ट गुणाकार, प्रोडक्ट. द प्रोडक्ट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड रेडियस इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी और टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी.
तुला कोण विचारलं उद्या कॉलेजमध्ये की टँजेन्शियल व्हेलॉसिटी काय, लिनियर व्हेलॉसिटी काय, तू सांगशील द प्रोडक्ट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड रेडियस इज कॉल्ड एज टँजेन्शियल व्हेलॉसिटी और लिनियर व्हेलॉसिटी. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये v इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. व्ही कोणाचा सिम्बॉल आहे, तर व्ही कोणाचा सिम्बॉल आहे, तर या ठिकाणी व्ही कोणाचा सिम्बॉल आहे, तर या ठिकाणी व्ही हा या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. ओमेगा कोणाचा सिम्बॉल आहे, ओमेगा हा या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. व्हॉट इज आर, आर इज द रेडियस व्हेक्टर. रेडियस व्हेक्टर या ठिकाणी आर हे रेडियस व्हेक्टर आहे, रेडियस व्हेक्टर आर. या ठिकाणी हा टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. पण बुक मध्ये व्हेक्टर फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे. बुक मध्ये हाच फॉर्म्युला या ठिकाणी जे आहे तर व्हेक्टर फॉर्म मध्ये दिलेला आहे. हाच फॉर्म्युल्याचा व्हेक्टर फॉर्म काय होते, द व्हेक्टर फॉर्म इज, द व्हेक्टर फॉर्म इज, आणि व्हेक्टर फॉर्म काय होते, तर या ठिकाणी व्हेक्टर फॉर्म मध्ये व्हेक्टर व्ही इक्वल्स टू व्हेक्टर ओमेगा आणि व्हेक्टर आर. आर सुद्धा रेडियस व्हेक्टर आहे. आर सुद्धा काय आहे, तर एक रेडियस व्हेक्टर आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर व्हेक्टर येते. या ठिकाणी हा व्हेक्टर फॉर्म मधला या ठिकाणी फॉर्म्युला आहे. 2 मिनिटात याल. या ठिकाणी हा व्हेक्टर फॉर्म मधला या ठिकाणी जे आहे तर फॉर्म्युला आहे व्हेक्टर फॉर्म मधला हा. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी व्हेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. हा सुद्धा फॉर्म्युला या ठिकाणी जे आहे तो बुक मध्ये इथं दिलेला आहे बघ. व्ही इज इक्वल्स टू ओमेगा, हे मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. आणि इथं व्हेक्टरच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला दाखवला, व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं फॉर्म्युले दाखवलेले आहेत. तर बाकीचं जे काही आहे त्याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कशन करू. टाटा बाय बाय. टाटा कोण बाय बाय.